तर मंडळी, आज आहे माझ्या दादाचं केळवण. केळवण वगैरे शब्द तर आजकाल नवीनच ऐकलाय बरं का मी. म्हणजे आधीपासून पण लोक म्हणत असतील, पण आमच्याकडे तर गडेंगणच म्हणतात. तर त्यामुळे आज माझ्या दादाचं ते गडेंगण जेवण होतं. सकाळी उठून गार्डनला जाऊन आल्यानंतर मी छानपैकी रांगोळी काढली. मला रांगोळी काढायला खूपच जास्त आवडतं, पण सकाळी मला आवरून कॉलेजला पण जायचं होतं. त्यामुळे मला जमेल अशी मी पटपट रांगोळी काढून घेतली आणि सगळी रांगोळी पूर्ण झाल्यानंतर ती अशी काही दिसत होती, छानच दिसत होती मी काढली म्हटल्यानंतर. पण रांगोळी काढण्यात माझा बराच वेळ गेला. 9 वाजता माझं कॉलेज असतं, 8:30 वाजता माझी रांगोळी काढून झालेली. अर्ध्या तासात मला सगळं आवरायचं होतं. पप्पा आलते मला कॉलेजला सोडायला. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दुपारी मी जेवायला घरी कशी काय आले. तर जो मम्मीने मला डबा दिलता तो मी 11 वाजताच खाल्लेला. त्यामुळे जेवण करायला आज मी घरी आलेले. ते पण मी जेवण करताना युनिफॉर्मवरती जेवण सांडवलं म्हणून लगेच दुसरा टॉप घालून जेवण करायला बसले. पण जेवण तर खूप भारी झालतं. दादा आणि मावशी सगळे यायच्या आधीच मी जेवण करून घेतलं. आणि केळवणसाठी तर मी काही थांबले नाही. हा व्हिडिओ माझ्या बहिणीने काढलाय. मी लगेच गेलते बाबा आमच्या प्रॅक्टिकलला. मी तुम्हाला एक सांगते, हा जो माझा दादा आहे ना, तो आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा दादा आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासूनच्या लग्नाची एवढी स्वप्न बघितलीत ना, मी तुम्हाला काय सांगू. त्यामुळे हे जे लग्न आहे ना, या लग्नाची आम्ही इतक्या आतुरतेने वाट बघितली. त्यामुळे आता हे लग्न होते ना, तर आम्हाला इतकं छान वाटतंय. मग मी घरी नसताना आमच्या घरच्यांनी सगळं हे केळवणाचा घाट घातलेला. मला असं काय कार्यक्रम असला ना किंवा छान काय केलं ना घरी, मला असं वाटतं मी घरी थांबावं, पण मला सुट्टीच नाही भेटत कॉलेजवरून. पण तरी सुद्धा मला हे व्हिडिओ बघून खूप जास्त भारी वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ व्लॉगमध्ये टाकलाय, तुम्ही पण बघावं म्हणून. आणि त्यानंतर कॉलेज सुटल्यावरती मी घरी घ्यायला निघालेले, तेव्हा माझ्या भावाचं पण शाळा सुटलेली. मग आम्ही दोघं सोबतच घरी आलो. घरी आल्यावर मस्तपैकी जेवण केलं आणि म्हणून माझ्या युनिफॉर्मवरती झोपलेला. त्याला थोडंसं वरडलं आणि आजचा दिवस असंच संपवला मी. बाकी आपण भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये.